अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बघा, महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी भगवान शंकर व माता पार्वती यांच्या विवाह सोहळ्याची कथा असल्याने हा दिवससुद्धा विशेष मानला जातो। महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त महादेवांची विधिवत पूजा करतात। तसेच या दिवशी संपूर्ण दिवस भगवान शंकराचे व्रत उपवास केलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोण भक्त शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो अशा भक्तावर भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यांच्यावर सदैव कृपा हे करत असतात। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की महाशिवरात्री यंदा कधी आहे, वार कोणता आहे, तारीख काय आहे, मंत्र कोणता म्हणायचा, पूजा कशी करायची, महाशिवरात्रीचं महत्त्व काय, उपवास कसा करावा आणि उपवास कधी सोडावा हे सुद्धा आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। भगवान भोलेनाथ की जय। श्री स्वामी समर्थ। बघा, आपल्याला काय करायचं आहे, महाशिवरात्री 2026 या दिवशी आपल्याला काय करायचे, तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। तर या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:05 महाशिवरात्री हे चालू होत आहे आणि ते दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी या दिवशी समाप्त होत आहे सायंकाळी 5:34. तसेच उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्री 15 तारखेलाही साजरी करायची आहे। म्हणजे 15 फेब्रुवारी या दिवशी आपल्याला महाशिवरात्री साजरी करायची आहे। तर महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त सायंकाळी 6:11 पासून ते रात्री 9:22 पर्यंत असणार आहे। तसेच रात्री 9:23 पासून ते मध्यरात्री 12:34 पर्यंत महाशिवरात्रीचा मुहूर्त असणार आहे। आता ही महाशिवरात्रीची पूजा कशी करावी, तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। या दिवशी रविवार असल्यामुळे सर्वांना सुट्टी तर असणारच आहे। तर पांढरे शुभ्र वस्त्र आपण शिवाच्या पूजेत वापरत असतो। आधीवर देवघरातील देवदेवतेची पूजा करायची। शिवलिंग असेल तर शिवलिंगावर तुम्ही घरी आधी जलाभिषेक करू शकता। नंतर भस्म लावा, बेलपत्र अर्पण करायचं आहे। नंतर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 1 ते 11 माळ तरी जप करायचा आहे। तुम्ही शिवस्तुतीचे पठण करा, आरती करा, नंतर भगवान शंकराची आणि कुर्म्याचा नैवेद्य त्यांना अर्पण करा। दिवसभरात कधीही तुम्ही शिवमंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता। नसेल जवळ तर तुम्ही घरीसुद्धा अभिषेक हा केला तरी चालतो। बघा, महाशिवरात्री का साजरी करतात, बघा महाशिवरात्री का साजरी करतात, तर आता महाशिवरात्री म्हणजे काय, तर पृथ्वीवर 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस आणि हा 1 दिवस म्हणजेच भगवान शंकर रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात आणि शिवांच्या विश्रांती घेण्याच्या या काळालाच महाशिवरात्री असं म्हटलं जातं। शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच या काळात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात। शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवानी स्वतःसाठी साधना करण्याचा काळ। त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही, त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा प्रचंड दाब वाढतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व जागृत करण्यासाठी महाशिवरात्रीचे हे आपण व्रत पूजा हे करत असतो। तर या व्रताची 3 अंग आहेत। शिवरात्रीच्या दिवशी 1 भुक्त राहावं, शिवरात्रीच्या रात्री 4 प्रहरी 4 पूजा करायच्या असतात। यात यामपूजा म्हटलं जातं। तर यामपूजेत देवाला अभंगी स्नान घालून अनुपम करायचं असतं। शिवतत्व आकृष्ट करणारं बेलधोत्र्याची फुलं तसेच रुद्राक्षाच्या माळा शाळुंका शिवपिंडावर व्हायच्या असतात। तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्या शिवाला ओवाळायचे असतात आणि पूजेच्या शेवटी ते 108 दिवे दान करायचे असतात। प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात। नंतर अर्घ द्यायचं असतं। शिवस्मरणात जागरण आणि पहाटे स्नान करून पुन्हा पूजा ही करायची असते। पारण्याला ब्राह्मण भोजन करायचे असते। ब्राह्मणाचा आशीर्वाद घेऊन आपल्याला ह्याचं पारणं फेडायचं असतं। तसेच आपल्याला शिवच्या पूजेत हळदी कुंकवाचा वापर हा करत नाहीत, मात्र भस्म वापरलं जातं। शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा वापरायच्या असतात, रंगीत अक्षदा वापरायच्या नाहीत। शिवाक्षाला तांदूळ, गहू व पांढरी फुलेसुद्धा अर्पण केली जातात। शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घातली जाते। महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून संरक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा नामजप तुम्ही जास्तीत जास्त करा। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असं सुद्धा म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने आपल्याला इच्छित वर मिळतो।
तसेच विवाहित लोकांनासुद्धा चांगल्या वैवाहिक जीवनाचे वरदानही मिळत असते. महाशिवरात्रीचे जर व्रत ठेवणार असाल, उपवास करणार असाल, तर उपवास करताना आपल्याला किंवा सोडताना काही विधी हे करायचे असतात. बघा, महाशिवरात्रीचा उपवास काही भाविक दिवसभर शिवांची उपासना करतात, उपवास करतात, तर काही भाविक फळाचे सेवन करतात. या व्रतात फळाचे सेवन करता येते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास, अभिषेक, जप, तप, ध्यान आणि नामस्मरणाला खूप विशेष महत्त्व आहे. शिवलिंग हे निर्गुण आणि निराकार शिवतत्वाचे प्रतीक असून त्यांची पूजा म्हणजेच आत्मशुद्धी आणि आत्मजागृतीचा मार्ग मानला जातो. आणि म्हणूनच महाशिवरात्रीचा उपवास ठेवताना मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये आपण खोटं बोलणं, राग, द्वेष, मांसाहार, तंबाखू याचा पूर्ण त्याग हा करायचा असतो. नकारात्मक विचार, इतरांची निंदा या दिवशी टाळायची असते. संयम, शांतता आणि भक्तिभाव राखणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण केवळ बाह्य पूजा नव्हे तर अंतःकरणाची शुद्धीसुद्धा खूप महत्त्वाची असते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासात काय खावं याला विशेष महत्त्व आहे. उपवास करताना सात्विक आणि हलका आहार तुम्हाला घ्यायचा आहे. जसं की फळे, दूध, दही, ताक, नारळ पाणी, केळी यासारखी फळं तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर साबुदाणा, राजगिरा, लाडू, वरई, शेंगदाणे, बटाटे यापासून तयार केलेले पदार्थसुद्धा उपवासासाठी योग्य मानले जातात. तसेच उपवासाच्या पदार्थामध्ये आपण या दिवशी काय करायचं, तांदूळ, गहू, डाळी, कांदा, लसूण यासारखे पदार्थ खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर आपण नेहमी जे वापरले मीठ आहे ना, ते देखील या दिवशी खाणं टाळायचं आहे. उपवासाचे विशेष मीठ, ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो ना, ते मीठ या उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं असतं. उपवास करताना अति खाणं टाळायचं आणि शरीर आणि आपलं मन आहे ना, हे उपवास ठेवायचं असतं. उपवास हा केवळ अन्नत्याग नसून इंद्रिय संयम, विचारशुद्धी आणि भक्तींचा मार्ग आहे. अशा प्रकारे श्रद्धा आणि भक्तिभावाने महाशिवरात्री पाळल्यास जीवनात शांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नती नक्की साधता येते. महाशिवरात्रीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे या दिवशी मांसाहार, जड अन्न खाण्यास मनाई आहे. शिवरात्रीच्या उपवासाच्या अन्नात कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ वापरत नाहीत. महाशिवरात्रीचा उपवास गरोदर महिला, मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांनी करायचा नसतो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा अत्यंत श्रद्धेनं, शुद्धतेनं आणि भक्तिभावाने केली जाते. या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते. घरातील किंवा मंदिरातील शिवलिंग स्वच्छ करून पूजा करण्याची तयारी केली जाते. मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणे या पूजेत सर्वात महत्त्वाचे मानले जाते. पूजेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, सुरुवात करताना शिवलिंगावर प्रथम पाणी अर्पण केले जाते. नंतर दूध, दही, मध, तूप आणि साखर यांचा अभिषेक केला जातो. अभिषेक करताना 108 वेळा तुम्ही ओम नमः शिवाय म्हणू शकता किंवा शिवमहिम्न स्तोत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. 3 पानाचं जोड असलेले बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. याशिवाय धतुरा, भस्म, अक्षदासुद्धा अर्पण केल्या जातात. पूजा झाल्यानंतर धूपदीप लावा, आरती करा. शक्यतो रात्री जागरण करून शिवाचं स्रोत आपल्याला म्हणायचं असतं. शिवांचं शिवतांडव किंवा तुम्हाला इतर कुठले स्रोत माहीत असतील तर तुम्ही हे करू शकता. पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीनं आपल्याला शिवाची उपासना करायची असते. भक्तावर शिव लगेच प्रसन्न होतात, म्हणून आपल्या इच्छित मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. अशा प्रकारे आपल्याला शिवांची प्रार्थना, शिवांची स्तुती हे करायची असते. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवमहिम्न हा जो ग्रंथ आहे ना, शिवलीलामृत, या ग्रंथाचं तुम्ही पारायणसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं असतं. कारण महाशिवरात्री म्हणजे कोण जागय हे पाहण्यासाठी महादेव रात्री 12 ते 1 वरपर्यंत आपल्याला हा ग्रंथाचं पारायण करायचं असतं, जेणेकरून आपल्याला शिवांची कृपा प्राप्त होते. त्यामुळं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर शिवमहिम्न स्तोत्र, शिवस्तुती किंवा तुम्हाला शिवांचं एखादं रुद्राध्याय जरी येत असेल ना, तर तुम्ही रुद्रपाठसुद्धा करू शकता. फक्त आपल्याला, आणि तुम्हाला जर काहीच करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जपसुद्धा दिवसभर करू शकता. त्यांनीसुद्धा शिव हे पावतात. कारण शिव खूप हे भोले दैवत आहे. ते आपल्या भक्तावर लवकर कृपा करतात. त्यामुळं त्यांना कुठल्याही वस्तूची काही गरज नाही. त्यांना फक्त एक आपल्याला काय म्हणतात, बेलाचं पान जरी त्यांच्यावर ठेवलं ना, अर्पण केलं तरी शिव हे प्रसन्न होतात. त्यामुळं आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त आपण दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी शिव तुम्हाला भरपूर देणार आहेत. आणि शिवांचा आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर शिवांची आराधना तुम्ही नक्कीच करा. पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीनं
आपल्याला शिवाची आराधना करायची आहे. आपल्या मनात कुठलाही राग द्वेष न आणता त्या दिवशी पूर्ण भक्तीनं ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि शिवांचा आशीर्वाद प्राप्त करा. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.